मध्य प्रदेशमधील बडवानी जवळ बसला एक अपघात झाला आहे। आग लागली आणि बसच्या टायरला आग लागली होती अशी माहिती समोर आली आहे। चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने प्रवासी सुखरूप आहे। दरम्यान अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आल्याची माहिती समोर येते। तर धुळ्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। धुळ्यामधील मध्य प्रदेश मधील बडवानी जवळ ही जी बस होती त्या बसला भीषण आग लागली आणि धुळ्यावरून ही बस निघालेली होती। त्यावेळेला मध्य प्रदेशातील बडवानी जवळ ही आग लागल्याची माहिती समोर येते। दरम्यान चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवलेलं आहे। त्यामुळे प्रवासी सुखरूप आहेत। मात्र ही बस जळून खाक झाल्याचं दिसतंय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विशाल ठाकूर हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। विशाल, काय सांगाल? एक बस पेट घेताना आपल्याला दिसून येते आणि सर्व प्रवासी तिथे उभे आहेत। नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी आणि कसं काय घडलं त्याचं कारण समजू शकलंय? निश्चितच धुळ्यामधनं ही बस मध्य प्रदेशकडे निघाली होती। मध्य प्रदेश राज्यातली बस आहे आणि ज्यावेळेस साधारण तास दीड तास पूर्वीची घटना आहे। अचानक टायरला इथं आग लागली आणि आग लागल्यानंतर ज्यावेळेस लक्षात आलं की टायर जळून आले, त्यावेळेस आग येणे इतकं रौद्ररूप धारण केलं तर साधारण अर्ध्या तासामध्ये पूर्ण आग ही जळून खाक, बस जी जळून खाक झाली आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेचं प्रसंगावधान दाखवलंय ड्रायव्हरने आणि सर्व प्रवासी जे त्यांना खाली उतरवण्यात आलेलं होतं। परंतु आग एवढी भीषण होती तर ती जवळजवळ 2 तासपर्यंत आग बसला लागली होती। फरा निश्चितच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाचे अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।